मध्ये गुरुजींनी आम्हाला शिकवलं होतं. आता धार्मिक शाळा होती वसतिगृह गुरुकुल. तिथं मात्र म्हणायचं तुम्हाला जरी एखाद्याची चूक जर दाखवायची असली, एखाद्याची चूक दाखवायची असली तर डायरेक्ट म्हणायचं नाही इथं या असं चुकलं असं म्हणायचं नाही. तिथं फक्त म्हणायचं गुरुजी. आता गुरुजीचं पण कधी कधी चुकतं, चुकतंच का नाही. पण गुरुजीला म्हणायचं गुरुजी जर असं जर करून पाहिलं तर कसं वाटेल, असं करून पाहिलं तर कसं वाटेल. बस असं म्हणायचं. गुरुजी तसं करून पाहिलं ना, हा रे माझं चुकलं, माझं चुकलं. आपण डायरेक्ट असं जर म्हणलं आता आम्हाला गंज येतं पण तुम्ही पहा या जय बाबाजी भक्त शिवटिकडी या चॅनलच्या मार्फत कधी कधी आता हे दादा आपल्या संपर्कात आले. साधू संत जेव्हा आपल्याकडे येतात ना त्या टायमाला आम्ही इतकं म्हणजे एकदम शांत. आम्हाला कधी कधी ते विचारते महाराज आपको मौन पकडा. मला तर तुम्हाला सांगू काय आता लय बोलतो आम्ही, पण तिथं कोणामध्ये काय आहे ते फक्त घ्यायचं. आपण सगळ्यांचं दास होऊन राहावं असं वाटतं, सगळ्याचं शिष्य होऊन राहावं असतं वाटतं, सगळ्यांचं गुरु बनावं असं नाही वाटत. कोणाकडून काय मिळेल कोणाकडून काय मिळेल ना. आम्ही साधू संतांच्या सानिध्यात गेलो इतकं शांत राहतो ना. आणि आम्हाला बोलायचं सांगितलं 2च मिनिटांमध्ये बोलून जातो. आम्ही जास्त बोलतच नाही. काय स्वभाव आहे त्यांच्याकडून काय घ्यायचं आपल्याला. आपण गण हुशार आहे पण आपली हुशारी मात्र तिथं दाखवायची नाही. म्हणून परमेश्वराने एवढं ज्ञान दिलं. नाही तर आपल्याकडं आता याच्यामध्ये ही गोष्ट मात्र तुम्हाला माहिती आहे. आम्ही जेव्हा साधनेतून बाहेर आलो त्या टायमाला एक ठिकाणी कार्यक्रम होता आमचा. आणि आजही तो स्वभाव आहे आमचा. कार्यक्रम होता, कीर्तन होतं. कीर्तन एका महाराजांचं कीर्तन होतं उसवडला. त्या महाराजांच्या जवळजवळ 200, 250, 300 गोमाता आहे. आरवीला गोशाळा आहे मोठी. त्या महाराजांचं कीर्तन होतं आणि आम्हाला म्हणतो तिथं आमंत्रण होतं प्राणप्रतिष्ठेला. आमच्या डोक्यावरती विशेष जटा बेटा होत्या, सफेद वस्त्रात होतो आम्ही. जेव्हा मात्र तिथं गेल्यानंतर त्या ग्रंथाचं दर्शन घेतलं, महाराजांचं दर्शन घेतलं. आणि एक असं ते कीर्तन करायच्या पाठीमागं जे टाळ वाजणारे राहते तर एक व्यक्तीने मात्र ते असं भगवा नेहरू शर्ट शिवेल होता. आणि त्या टायमाला सफेद वस्त्रात होतो ना. भगव्या कपड्याला कधी पाय लावला नाही आम्ही. भगव्या कपड्याला कधी पाय लावला नाही. त्याचा आदर करायचा भगव्या कपड्याचा. म्हणून मात्र आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं, ते ग्रंथाचं दर्शन घेतलं, महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्या माऊलीचं पण दर्शन घेतलं आम्ही. भगवे कपडे होते त्यांच्याकडून नेहरू शर्ट. कीर्तनकार महाराज कीर्तन करायला असं खाली होते आणि आम्हाला असं एवढं मोठं व्यासपीठ बनवलं होतं. त्या व्यासपीठावरती आम्हाला बसवलं. तर कीर्तन करता करता तो महाराज अक्षरशः रडला. का रडला? का ज्या झाडाला फळं येतात ना, ज्या झाडाला फळं येते ना ते झाड असं वागतं खाली वागतं. ज्या झाडाला फळं येतात ते झाड खाली वागतं. हे तुम्हाला माहिती. डाळिंबाचं असेल कुठल्याही झाड असेल, ज्या झाडाला फळं येतात ते खाली वागतं. ज्या झाडाला फळं नसतात ती मात्र वाकतच नाही. मग ज्यांच्यामध्ये काही आहे ना ती मात्र नम्रतेने वागतात. या वाक्यावरती बोलले ते. ज्यांच्यात काही नाही ना ते मात्र कालरताट करतात. म्हणून मात्र त्या वेळेला मात्र त्यांनी सांगितलं कधी ज्यांचं आम्ही दर्शन घेतलं तर ते मिस्त्री होते. मिस्त्री त्यांना भगव्या कपड्याची आवड होती म्हणून नेहरू भगव छट्ट शिवला त्यांनी ते घातलं आणि आम्ही त्यांचं दर्शन घेतलं. मग मात्र ते रडले अक्षरशः. त्याचं तुम्ही एवढी नम्रता एवढी नम्रता. आणि आजही आम्ही जे मोठे आहे ना फक्त नम्रतेने मोठे, नम्रतेने. नाही तर आम्हाला किती मोठा अहंकार यायला पाहिजे ना, तर हवेत उडायला पाहिजे ना. ज्याची काही साधना नाही काही नाही त्यालाच एवढं मात्र असं वाटतं ना का मी लय मोठं झालो. बघा आपल्यापेक्षाही मोठं मुंगी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे बरं.
मुंगी आपल्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, पण काही नाही. आणि एक हे रावणाची इस्टेट किती होती माहिती? पुरी लंका सोन्याची होती, पण राख रांगोळी झाली बरं. रावणासारखं तर आपल्याकडे नाही. रावणाच्या राण्या किती होते माहिती? काही हजारोनं गणती आहे. हा सांगा बरं, त्याचं ते गणगोतरण ते नाते होते एवढं होतं ते आपलं तर काहीच नाही. रावणाचा अहंकार सुद्धा मात्र गेला हो, तर आपल्यासारखेच काय केव्हा. म्हणून मात्र आपल्याला जर खरोखर जीवनात काही करायचं असेल, फक्त आमच्याकडून फक्त एवढंच घ्या, फक्त नम्रता. कोणी असू द्या, नम्रतेने सगळं जिंकता येतं. नम्र झाला होता त्याने कोंडीले आनंद. काय लोक एखाद्याला मात्र हात जोडून वाकून नमस्कार करून काही लहान नाही होणार आपण, तो महान आहे. जो नम्रतेने हात जोडतो, नम्रतेने वंदन करतो ना, तो लहान नाही बरं का, तो महान आहे. तो महान नाही बा. साधू महाराज कुणी असू द्या, त्यांच्या समोर मात्र आम्ही जर गेलो ना, तर आम्हाला पाय पडू देते नाही, पण आम्ही मात्र टुपू 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 टुपू. एखादी नवीन नवरी जशी सासर घरी जाते तिथे कोणाच्या पाया पडत राहते ना, त्याला माहीत नाही ती कोणाच्या पाया पडत राहते. तसं आम्ही जर साधू महाराजांमध्ये गेलो ना, कोणाच्या टुपू 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 पाया पडत राहतो. साधू महाराजांच्या इथं बसतो आम्ही. इतकं आम्हाला पाहिलं ना, आता तुम्ही ऐकलं असेल ना. तर आता जेवढे जेवढे साधू महाराज आले ते सुद्धा आता ते आपल्या कार्यक्रमाला पहिल्या सुरुवातीला मात्र सरला तिथे आली होती. काही नाही आपल्यामध्ये, त्यांचा आमचा तेवढा संपर्क पण नाही. फक्त 2 वेळेस गेलो आम्ही त्यांच्याकडे, तरी परंतु नम्रतेने मात्र आम्ही अशा पद्धतीने नमस्कार केला. त्यांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. ते काय सांगितलं तर ऐकलं ना, ते म्हणजे माझं असं 2-4 दिवसातून तुम्ही स्वप्नात येते, तुम्हाला भेटा वाटतं अशा पद्धती. म्हणजे एवढं सतीनं संन्यास घेतलेला आहे. आपल्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाला आली होती पा. म्हणजे असं कोणाच्या नुसतं मात्र आपल्या संपर्कात जरी एक वेळेस जर आलं ना, असं वाटतं की पुन्हा पुन्हा भेटावा असं वाटतं. आपण काही देत नाही, फक्त म्हणतात तिथं काय म्हणले, नम्र झाला होता त्यांनी कोंडीला अनंता. खरा तो एकची धर्मन जगाला प्रेम अर्पावे. जगाला दुसरं काय पाहिजे, ज्याचा कधी नाश होत नाही. म्हणून सुंदर असे 2 वाक्य मात्र लिहून दिले होते का 2 रोपटे तूच लिहिले होते ते 2 वाक्य. 2 रोपटे, त्या रोपट्याला पाणी न घालताना ते कधी सुकत नाही, ते कधीच सुकत नाही. 2 रोपटे कोणतं? एक आहे प्रेम, एक आहे जिव्हाळा. एक आहे प्रेम आणि एक आहे जिव्हाळा. हे 2 रोपटे, हे 2 रोपटे कधीच सुकत नाही, कधीच सुकत. म्हणून आपल्याकडे फक्त हे 2 रोपटेच लावा आपल्यात, आणि ह्या 2 रोपट्याचा एवढा मोठा वृक्ष होतो ना, एवढा मोठा वृक्ष होतो ना. आमच्या प्रेम आणि जिव्हाळा ह्याच 2 रोपट्यामुळे आमचा एवढा मोठा वृक्ष झाला ना. तर हे ते जवळजवळ 37 ठिकाणी आश्रम. 37 ठिकाणच्या लोकांना असं वाटतं का बाबांनी 2 दिवस इकडे यावा, 2 दिवस राहावा असा पद्धतीने. म्हणजे त्याच रोपट्यांना तुम्ही पण जपा, त्याच रोपट्यानं जपा. बाकीचे रोपटे सुकून जाणार, दिला घेतलं मात्र विसरून जाणार, उपकाराची जाणीव नाही राहणार. पण प्रेम आणि जिव्हाळा हे 2 रोपटे असे, या दोन्ही रोपट्याला लावून मात्र भक्तीने, भगवंताच्या नामचिंतनाने, श्रद्धेने आणि विश्वासाने मात्र याला पाणी घालत जा. बस हे 2 रोपटे तुमचं विश्ववृक्ष मात्र करून टाकते. आणि एवढंच शिल्लक राहणार आहे पाठीमागे. नाव का हो, जर एखादा व्यक्ती जर गेला तर काय शिल्लक राहतो? खरोखर खूप छान होतं, खूप अंतकरणातून प्रेम जिव्हाळा होता असंच म्हणते का. म्हणून अशा स्थितीमध्ये फक्त एवढंच करा, एवढंच करा आणि त्याचा अनुभव घ्या. म्हणून अशा स्थितीमध्ये सगळ्यासारखं पुष्कळ, त्याच्यातून मात्र तुम्हाला जी जी समस्या असेल त्या समस्याबद्दल मात्र मी सांगतो. आता याच्यामध्ये पहिलं प्रथमतः हे दोन्ही रोपटे मात्र जर जोपासायचे असले तर त्याला मात्र आपला राग काढावा लागेल.
राग बरोबर आहे. रागाने चांगल्या चांगल्याचं मात्र वाटोळ करून टाकलं. राग माणसाला पाहिजे पण बरं का, राग पाहिजे पण राग नसला तर लोक मुळा सगळं खाऊन टाकतील आपल्याला, माहिती ना. राग पाहिजे. तुम्ही आम्हाला राग येतच नाही, पण आमचा राग तुम्ही पाहिलाही नसेल. आमचा राग कधीच पाहिला नसेल. आता ऑनलाईन चालू आहे, लाईव्ह चालू आहे हे म्हणून